अहिल्यानगर शहरामध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून धक्कादायक आणि थरारक घटना 28 मार्च रोजी 9च्या सुमारास शहरातील संजोग हॉटेल परिसरात घडली। 30 ते 35 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण केली असून या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। याबाबत मिळालेली माहिती अशी की कॉटेज कॉर्नर नावाचे आपले दुकान बंद करून मोहसिन शेख हे आपल्या घराकडे परतत असताना हॉटेल संजोग परिसरामध्ये दुचाकीवर आलेल्या टोळक्याने त्यांना विचारलं, तुझं नाव काय? पीडित यांनी मोहसिन शेख असं सांगताच टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला। काठ्या, स्टील रॉड, धारदार शस्त्र याद्वारे मोहसिन शेख यांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं। हल्ल्याचं कुठलंही कारण न सांगता मोहसिन शेख हे या हल्लेखोरांना ओळखतही नसताना हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय। जखमी मोहसिन शेख यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून हल्ला कोणत्या कारणातून झाला अद्याप तरी स्पष्ट नाही। पण हा हल्ला नसून हा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि सर्वसामान्य नागरिक यावर झालेला हल्ला आहे। गुन्हेगारांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही यावरून दिसून येतं। वाढती ही गुन्हेगारी व गुन्हेगारांचा सुळसुळाट यामुळे अहिल्यानगरकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्याच्या दरम्यान दुकान बंद करून घराकडे रवाना होत होतो तर रस्त्यात मला अंदाजे संजोग हॉटेलच्या समोर 10 ते 35 लोकांचा टोळगा होता। त्यांनी मला गाडी आडवी टाकून नाव विचारल्यानंतर मी त्यांना नाव सांगितलं, माझं नाव मोहसिन शेख आहे। तसंच मी नाव सांगितलं त्यांना, तसंच त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी, दांडक्यांनी, स्टीलचे रॉड होते, त्यांच्याकडे गॅसचे पाईप होते, बेदम मारहाण करायला सुरुवात केली। मला काही कारण न सांगता मी विचारू राहिलो त्यांना, तुम्ही कशाला मारता मला, काय विचार न सांगता त्यांनी डायरेक्ट मला मारहाण करायला स्टार्ट केली। अंदाजे 30 ते 35 लोकांचा टोळगा होता। काहीच त्याचं म्हणजे मला बिलकुल आयडियाच नव्हती। ती एकदम अचानक त्यांनी हल्ला केला माझ्यावर। सगळे अनोळखी लोक होते, ओळखीचा माझा एक पण नव्हता। ही घटना संजोग हॉटेल साविडी नाक्याच्या आसपास तिथं घडली। माझं नाव मोहसिन शेख आहे। मी कॉटेज कॉर्नर इथं कामाला आहे। मी संध्याकाळी 9 वाजता दुकान बंद केलं। दुकान बंद केल्यानंतर मी घरी जात होतो तर अंदाजे संजोग हॉटेलच्या थोडं पुढे गेल्यानंतर एक 15-20 लोकांचा टोळका होता। सगळं 2 व्हीलरवर होते, डबल सीट, ट्रिपल सीट। ते मला आडवे आल्यानंतर त्यांनी गाडी आडवी लावली मला। गाडी आडवी लावल्यानंतर एकाने त्यातलं मला नाव विचारलं। मी त्याला नाव सांगितलं। जसं मी नाव सांगितलं, मागून एक माणूस आला, त्याच्या हातात दांडका होता, त्यांनी माझ्या डोक्यात घातल्यानंतर मी गाडी सहित खाली पडलो। त्यानंतर त्यांनी मला 20-25 लोकांचा जमा होता, तुटून पडले माझ्यावर। म्हणजे इतकं अक्षरशः मारले मला त्यांनी, म्हणजे मला डोक्यावर, हातावर, त्यांच्या हातात रॉड होते, त्यांचं गॅसचे पाईप वगैरे होते। त्यांनी मला बेदम मारहाण करायला स्टार्ट केली। मी त्यांना कारण विचारलं, तुम्ही मला का मारताय? त्यांनी मला कारण काही सांगितलं नाही, फक्त त्यांनी मला मारत राहिले। आणि त्यानंतर मग त्यांनी मला तिथं बंधन हॉटेलच्या बॅक साईडला, बंधन लॉजच्या बॅक साईडला एक मोकळी जागा आहे, तिथं नेलं। तिथं पण मला त्यांनी अजून मारलं। म्हणजे तुमचं नाव विचारून मारलं? नाव विचारून मला मारलं त्यांनी। सगळे अनोळखी लोक होते, मला कोणी ओळखीचा नव्हता, माझा काही संबंध नाही त्यांच्याबरोबर।